आता पाहणार आहोत शहरातील बातम्या। नाशिकमध्ये कोबी पिकावर डावणी, करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी हताश। शेतकऱ्यांना कोबी पिकावर रोटावेटर फिरवला। नाशिकच्या देवळा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत। पिकं वाढली असताना खत नसल्याने शेतकरी अडचणीत। बुलढाण्यात बियाणं बनावट निघाल्याने 27 दुकानांचे परवाने निलंबित। बुलढाणा जिल्ह्यात बोगस बियाणांसंदर्भात तक्रारी वाढल्या। अनेक भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। कोल्हापुरातील शेंबवणे गावातील तलावाचा भराव तुटला। जोरदार पावसामुळे माती खचल्याने दुर्घटना। भराव तुटल्याने पाणी वाहून गेलं। 25 एकर शेतीचं नुकसान। परळी सिरसाळा ते रामवाडी पोहनेर पर्यायी पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण। नव्याने तातडीने पूल बांधून देण्याची ग्रामस्थांची मागणी। कुर्डुवाडी शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा। नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात अळ्या। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। साताऱ्याच्या पाचगणीतील शाळेत वर्गमित्रांकडून अनेक विद्यार्थ्यांचं रॅगिंग। पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण बाल न्यायालयाकडे वर्ग।